सुरुवातीला बातमी आहे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या निकालाची। सिनेटची निवडणूक पार पडल्यानंतर आज निकाल जाहीर होत आहेत। 5 जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते। सिनेटच्या निवडणुकीत प्रामुख्याने लढत होती ती अभाविप आणि युवा सेनेच्या उमेदवारांमध्ये। जो पहिला निकाल हाती आलाय त्यामध्ये युवा सेनेचे 5 उमेदवार विजयी झालेत। मयूर पांचाळ, स्नेहा गवळी, शीतल देवरुखकर यांचा विजय झालाय। 10 पैकी 5 जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झालेत। सिनेटची निवडणूक पार पडल्यानंतर लक्ष होतं ती या निवडणुकीमध्ये कुणाचा विजय होणार याकडे, कारण ठाकरे सेना आणि भाजपचे उमेदवार पहिल्यांदाच आमने सामने येण्याची ही निवडणूक होती। युवा सेना आणि अभाविपमध्ये प्रमुख लढत 10 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये 5 जागांचे जे निकाल हाती आलेत त्या 5ही जागांवर युवा सेनेचे उमेदवार विजयी झालेत। खरं तर या अगोदरच सिनेटची निवडणूक होणं अपेक्षित होतं। पहिल्यांदा जेव्हा ही निवडणूक घोषित झाली होती त्यावेळेस मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं कारण पुढे आलं आणि त्यानंतर या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा एकदा ही निवडणूक घोषित करण्यात आली, मात्र निवडणुकीचं मतदान होण्याच्या अगदी आदल्या दिवशी या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती। पण हायकोर्टानं निवडणूक तातडीनं घेण्याचे आदेश दिले। मंगळवारी मतदान झालं, आज निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेच्या उमेदवार स्नेहा गवळी विजयी झालेल्या त्या आपल्यासोबत आहेत। काय प्रतिक्रिया आहे, कारण अगदी अटीतटीची आणि ही सिनेटची निवडणूक सुरू आहे। हो नक्कीच, मी हा महाराष्ट्राचा कौल होता, युवा सेनेनेच पुन्हा यावं मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आणि आता ही तेच होणार आहे। ॲक्च्युली ते झालेलंच आहे। तर मी सर्व मतदारांचे, सर्व कार्यकर्त्यांचे आणि जेवढ्या जणांनी या इलेक्शनसाठी सपोर्ट केलेला त्या सर्वांचे आभार मानते। 2 वेळा या सिनेट निवडणुकीला स्थगिती झाली होती, त्यानंतर राजकीय वादविवाद झाला होता, न्यायालयात देखील हे प्रकरण गेलं होतं। हो, पण न्यायालयाने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे आणि कोर्टाने सुद्धा आपल्या बाजूने, युवा सेनेच्याच बाजूने निकाल दिल्यामुळे ही निवडणूक व्यवस्थितरित्या पार पडली आणि निकालसुद्धा आज लागलेला आहे। आता जे कल हाती येतात आहे त्यानुसार ज्या 5 राखीव जागा आहेत त्यामध्ये युवा सेना आघाडीवर आहे की विजयी झाली आहे? विजयी झालेली आहे। 5 जागांवर विजय? येस, 5 जागांवरती विजयी झालेली आहे। बरं, 10 जागांवरती ही निवडणूक होतीये। 10 पैकी 10 जागा युवा सेना जिंकेल? हो, 10 जागा? हो, 10 पैकी 10 जागा यावर्षी सुद्धा युवा सेना जिंकणार आहे। पण आता ठीक आहे, याचं आम्हाला जी संधी मिळाली आम्ही नक्कीच त्याच्यातून कॉलेजच्या स्टुडंट्सचे जे प्रश्न आहेत आणि अजून काही प्रश्नच येतील ते आम्ही नक्कीच सॉल्व्ह करू। ABVPचं काही आव्हान वाटत होतं? नाही, अजिबात नाही, कारण आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एवढी तयारी केली होती त्यामुळे आम्हाला असं आव्हान असं कोणतंच वाटलेलं नाही। ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर साहेब, मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई। जवळपास प्रत्येकाने 5-5 हजार मतं घेतलेली आहेत, कोणाची 50-100 मतं पुढे मागेत आणि आमच्यासमोर प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले अभाविप यांच्या उमेदवारांनी 800 ते 1000 एवढी मतं घेतलेली आहेत। म्हणजे या प्रत्येक कॅटेगरीमध्ये जवळपास 4000ची निर्णायक आघाडी घेऊन युवा सेनेचे 5 उमेदवार हे आत्तापर्यंत विजयी झालेले आहेत।